अखेरी सादराळे विरुद्ध मात्र मॅच असेल ती आपण पाहणार आहोत की धागूर राष्ट्रवादी चषक 2022 आपण बघतो की या स्पर्धेचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसामध्ये दुपारच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा तमाम माझ्या लाडक्या क्रीडा प्रेमिकांचा मी शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय। प्रेक्षकांची गर्दी चारी बाजूला मात्र बघायला मिळते आणि त्याच अनुषंगाने सादराळे विरुद्ध धागूर दोन्ही संघाच्या एक्स्ट्रा खेळाडूंना विनंती करेन की निकटचा व्यासपीठावर यायचा आहे। अरे कापल्या तरी आमच्या नशात तरी उधळण होईल भगव्या रक्ताची फाडली तरी आमची छाती तरी तुम्हाला स्मृती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची। शिवाजी या नावाला जर तुम्ही कधी उलटा वाचला असेल तर जीवासी असा शब्द तयार होतोय। जो आयुष्यभर जीवासी खेळला तोच शिवाजी झाला आणि नक्कीच तलवार सगळ्यांकडे होती परंतु तलवार चालवण्याची ताकद मनगडात कोणाकडे होती तर शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनगडात होती। जाऊया मॅच कडे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तयार। उत्सव आकडा तिकडा तर साखरेचा कडा उसाची गाडी देखील चालू आहे। दुपारचा सत्र आहे कडाडीचं ऊन आहे आणि कडाडीचं ऊन असल्यानंतर नक्कीच उसाच्या रसाचा आस्वाद घ्या मित्रांनो। एनर्जी वाढवा फिटनेस वाढवा मैदानाच्या आतमध्ये जाऊन षटकार चौकार मारा। माझ्या लाडक्या क्रीडा प्रेमिकांचं अभिवादन करा षटकार चौकारासाठी। यस यस गो प्ले ऑन खेळ चालू। यावेळेला पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झाला मात्र पहिला गोलंदाज पहिला चेंडू डाऊन द लेग ट्रॅक केलाय नक्कीच या ठिकाणी डाव्या यष्टीवरती पंतांचा कॉल येतोय नक्कीच वाईटचा आणि वाईटचा कॉल येत असताना यावेळेला पहिली एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये समाविष्ट केली जाते। सुभाष आणि दौलत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये शॉट चेंडू ऑन साइडला मोठा फटका येतोय नक्कीच सॉफ्ट डिस्मिसल हा मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल अँड इज गॉन। पहिला फलंदाज बाद झालाय मिस्टर दौलत। पहिला चेंडू वाईट टकरा होता आणि त्यानंतर नक्कीच दुसरा चेंडू शॉर्ट चेंडू शॉर्ट ऑन पुलचा फटका बघायला भेटला। मिड विकेट रिजन मध्ये सुंदर झेल टिपला आणि सुंदर झेल टिपत असताना फलंदाज बाद झाला मिस्टर दौलत। धागूर संघाचा पहिला फलंदाज बाद होतोय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना धागूर संघाचा मला वाटतं याच विभागामध्ये आजच्या दिवसामध्ये आळंदी डॅम या ठिकाणी देखील मात्र नक्कीच सामन्याचा उद्घाटन होणार होतं परंतु कालच्या दिवसामध्ये धोधो पडणारा पाऊस आणि त्याच अनुषंगाने उद्याच्या दिवसामध्ये आळंदी डॅम या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन नियोजन झालं असेल आणि त्यानंतर येणारी मात्र नक्कीच 19-20 तारीख ही दुडगावकर लीग असेल आणि त्यानंतर येणार काही दिवसातच आपण बघतो की नक्कीच हर्सुलच्या मैदानावरती देखील मात्र एक मोठी स्पर्धा असेल अनेक स्पर्धा असतील। राईट राऊंड द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्जा कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामधून चेंडूला घेऊन काढण्याची जबाबदारी स्वीकारली होती। चेंडू जातोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एका धावेसाठी प्रवृत्त होत असताना दुसरी देखील धाव पूर्ण केलेला आहे। गुड रनिंग बिटवीन द विकेट। पहिला गोलंदाजी मार्क होते मिस्टर रमेश। सादराळे संघ ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी नाव तर कमावलंय सादराळे संघाने देखील या विभागामध्ये हा देखील एक नामवंत संघ आहे। ओव्हरपिच चेंडू होता टिटपॉट टायमिंगचा वापर केला नक्कीच डीप लॉंग ऑफ क्षेत्रावर चेंडूला घेऊन काढण्याची दमक दाखवली आणि त्यानंतर नक्कीच चेंडू सीमारेषा पार काय जबरदस्त फटका टायमिंग टिटपॉट टायमिंग A1 बॉडीचा ब्रँडेड फटका म्हणजेच काय चेंडू सीमारेषा पार चौकार। आमचे डीजे ऑपरेटर तयार आहेत गेले होते आई माझी पाणी भरायला उड रे पकड़ा उडून जायचं हे गाणं वाजवण्यासाठी सज्ज असतील आमचे डीजे ऑपरेटर
दरम्यान अनेकलीच्या क्षेत्रामधून चेंडू निसरता झालाय कारण की नक्कीच इंटू द गॅप मधून चेंडू होत आहे आणि इंटू द गॅप मध्ये चेंडू निसरता झाल्यानंतर बघतो की नक्कीच 13 पिच्छा नाही सोडूंगा सोनिया कहा भाग रही हे दृश्य चित्र लक्षात येत असताना 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी 2 धावांनंतर फलकावरती धावसंख्या जाऊन पुढे सकते फलकावरती धावसंख्या 9 धावसंख्या बघायला मिळते अद्याप शेवटचा चेंडू शिल्लक असेल फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील आणि नक्कीच फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर सुभाष आणि त्याला साथ देतोय गोटीराम सुभाष स्ट्राइकिंगला राइट राउंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज सुपर बॉलिंग गुड लेंथ स्पॉट वरती चेंडूला लँड केलाय अप्रतिम चेंडू कारण की ही लेंथ अतिशय देखणी सर्व मानवरांचा सर्व क्रीडा रसिकांचा आपण शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करूया आज वेळात वेळ काढून मात्र गेल्या 4 दिवसामध्ये उपस्थित झाले नव्हते परंतु आजच्या दिवसामध्ये 5व्या दिवसामध्ये नक्कीच आदरणीय नामदेवजी भोई साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती लाभलेले आहेत इनसाइड आउट एरियामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट्स मधून ब्रँडेड फटका जातोय सीमा रेषा पार चौकार कमांड दिसे खेळायला भेटला आणि त्यानंतर नक्की जावा पहिल्याच षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे फलकावरती धावसंख्या झाली 13 धावसंख्या यावेळेला दुसरा गोलंदाज सादराळे संघाचा हवा देखील सुरू झालेला आहे आली असती वाऱ्याची झुळूक निर्णयमाजी सुपरी उडवू नये आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच दुसरा गोलंदाज 0-1 नंबरची जर्सी परिधान केलेला सादराळे संघाचा हा गोलंदाजी मार्कुती बघायला मिळतोय आकाश हवेमध्ये चेंडू शॉट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात असेल फलंदाज बाद होतोय ये रे माझ्या मागला कमॉन डीजे पहिला फलंदाज धावसंख्या आपण पाहू शकाल की 13-1 फलंदाज बाद झाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सचिन संदीप राइट आर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने षटकातील दुसरा चेंडू ओ यॉर्कर त्या चेंडूला हाताळले सक्सेसफुल चेंडू हाताळलाय अप्रतिम जॉब आकाश गणपत तारेकर मॅन फ्रॉम पारगावकर रायगडचा टायगर ज्याची ओळख आहे उस्मान पटेल रायगड संघामध्ये सातत्याने खेळणारा आकाश नावाचा खेळाडू परंतु या ठिकाणी सादराळे संघाकडनं आकाश करतोय गोलंदाजी शॉट चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या रिजन मधून चेंडूला घेऊन जातोय पाठीमागे क्षेत्ररक्षक करण्यात असेल एका टप्प्यानंतर सुंदर क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळतंय एक धाव येते खात्यामध्ये एक धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या 14 पंढरीपुरात काही वाजित गाजित ऐके कुमाई काही वाजित गाजित आणि सित्ताच्या जोडवीला दिला रामाने उत्तर कारण की उद्या राज्य होणार असं वाटत असताना नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये रामाला वनवास भोगायला लागला अशी धावसंख्या म्हणजे 14 कारण की 14 वर्ष रामाने वनवास भोगला होता धावसंख्या 14 आकाशी धुळवाला खेळ्या चेंडू पळीचा आला पुढचा चेंडू टॉपेसला चेंडू स्पर्श झालाय कव्हर सीरीज मध्ये यावेळेला बघतो की लँडिंग चेंडू होणार नाही फलंदाज बाद अँड इज गॉन डीजे
पहिल्या षटकामध्ये 13 धावसंख्या आली होती. त्यानंतर नक्कीच अतिघाई संकटाने सावधान पुढे धोक्याचं वळण आहे हे चित्र लक्षात येत असताना फलंदाज बाद झालेल्या तंत्रावरती. कारण की तुमचं अस्तित्व तुम्हाला निर्माण करण्याची मात्र सुवर्ण संधी असेल, परंतु तुमचं अस्तित्व तुम्हाला निर्माण करण्याची संधी असेल, परंतु या संधीचं सोनं केलं जात नाही. सुंदर गोलंदाजी. षटकामध्ये चेंडू टाकून झाले ते आपण बघतो की 5 शेवटचा चेंडू शिल्लक थांबून ठेवलंय, रोखून ठेवलंय, बांधून ठेवलंय. उन्हाचा सत्र देखील मात्र होतोय आणि त्याच अनुषंगाने कुठल्याही प्रकारच्या झाडाचं पान देखील हालत आहे. राष्ट्रवादी चषकाचा हात थरार असेल. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी यावेळेला वेट अँड वॉच, मोठा फटका खेळण्याची पूर्व तयारी. म्हणजेच काय, थांब आणि मार, परंतु चेंडू अतिरिक्त उसी घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. टिटपॉट टेक्निकचा वापर करण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाज अप्रतिम चेंडू हातालाय. ओव्हर नंबर 2 सेकंदाचा खेळ समाप्त. धागूर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते ती 14. केवळ एक धाव खर्च केली. 2 प्रमुख फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलंय. मित्रांनो, गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा आकाशसाठी. सुंदर लाईन लेंथ, अप्रतिम. या कालच्या दिवसाचा जर तुम्ही रेकॉर्ड पाहाल तर एका षटकामध्ये 4 करण्यामध्ये यश आलं आणि त्यानंतर मेडन षटक हाताला, अर्थात त्र्यंबक घोटे, मॅन फ्रॉम विळवंडीपाडा ॲज अ पहिलवान, ज्याची ओळख आहे. येणाऱ्या धुलीवंदनच्या दिवशी याच मैदानावरती कुस्तीचा महासंग्राम बघायला भेटणार आहे. मी सातत्याने सांगतो की या विभागामध्ये अनेक पाड्यामध्ये, अनेक गावागावामध्ये कुस्ती पहिलवान पट्टू देखील आहेत. क्रिकेटचा थरार तर आहे आणि क्रिकेटचा थरारला आपण मात्र प्रत्येक दिवसामध्ये खूप चांगलं मोलाचं योगदान देता. त्याही बद्दल माझ्या मान्यवरांचा शब्द सुमनाने सरचा स्वागत करेन. क्रीडा राजांचा पहिला चेंडू थोडासा सफल झाला फलंदाज आणि त्यानंतर आउटसाइड ऑफ स्टंपला क्रॉस केल्यानंतर चेंडू डाऊन द लेग होता, परंतु नक्कीच डाव्या यष्टीवरने जात असताना यष्टीरक्षक सुंदरपणे कार्य. निर्धाव चेंडू घोषित केलाय. 6 षटकाचा सामना. राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज व्हावा. याही वेळेला सुपर बॉलिंग, गुड कमबॅक. इकड्यावर तिकडे वीर, काकेत कसा गावाला बसा, बळी तो कानपिळी. चेंडू समोर आहे. धाव करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला नाही. सुंदर जॉब. सुई पडली तरी आवाज येईल मैदानाच्या आतमध्ये. टाळ्या वाजत नाही. शांत स्वभावाने खेळ चालू आहे. हे खरं सातत्य बघायला मिळते क्रिकेटच्या खेळामधला. ओव्हरपिच चेंडू होता. सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, सुंदर झेल. फलंदाज बाद तिसरा. धागूर संघ अडचणीमध्ये. कमॉन डीजे, देऊया डीजेला संधी. राष्ट्रवादी चषकामध्ये नवीन फलंदाज तुमचे आमचे मित्र मिस्टर अप्पा. राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी अप्पासाठी हा चेंडू मात्र टिटपॉट टेक्निकचा वापर केला. बॅट पुढे जाऊन मात्र पंच केलाय फटका. पंच बडा तो मंच बडा, मंच बडा तो सरपंच खडा आणि त्याच अनुषंगाने बघतो की राष्ट्रवादी चषकाचा हात थरार आहे. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. 4 चेंडू अद्याप 2 चेंडू खेळ शिल्लक. बघायचा आहे की नक्की मित्रांनो, पहिल्या षटकाचा खेळ तुम्ही जर पाहिला तर 13 धावा आल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलंय आणि त्यानंतर एक धाव आली. दरम्यान आणि गलीच्या क्षेत्रामधून चेंडू निसरता होत आहे. चेंडू सीमा रेषा पार, नक्कीच गुलाबी पट्टीच्या बाहेर, अर्थात 4 धावा.
चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 4 धावांनंतर फलकावरती धावसंख्या बघायला मिळते ती 18 धावसंख्या. यावेळेला राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने आमच्या प्रमुख समालोचन कक्षाच्या बाजूने षटकातील पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाज. हो अतिरिक्त उसरी गुड बॉलिंग कारण की जबरदस्त यष्टी रक्षकाचं देखील कार्य केलंय. षटकाची समाप्ती षटक क्रमांक 3 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या आपण पाहू शकाल की 18 फलंदाज बाद. 12ची एक जाम्स देखील सुरू आहे. परीक्षा येई नवस घेई आपलाच नंबर कोपऱ्यात येई. हाता पायावर लिहू नको तू मुलारे. मास्तर दादा पास करील तुला रे. कारण की परीक्षा येई अभ्यास सारा सोडून देई असं मात्र चित्र सातत्याने बघायला भेटतंय. आणि नक्कीच तुमच्या आमच्या मध्ये नक्कीच आवडतीच्या मध्ये हे क्रिकेट आपण मात्र सातत्याने प्रत्येक ठिकाणी बघायला भेटतंय. 3 षटकाच्या खेळाचा समाप्तीनंतर फलकावरती धावसंख्या 18. 3 फलंदाज बाद. अप्पावरती मोठी जिम्मेदारी. अप्पा ऍज अ कॅप्टन धागूर संघाचा. यहाँ पर आकाश आएंगे गेंदबाजी का नजारा पेश करने के लिए. पहली गेंद लोअर फुल टॉस क्वालिटी की गेंद की कलाई का सहारा लेकर इस गेंद को अच्छा अंदाज के साथ खेला और अच्छे अंदाज के साथ खेलते समय आगे निकल गए थे रन लेने के लिए. लेकिन फिलहाल एक ही रन की गिनती स्कोर कार्ड में. दूध या रोशनी से नया खूबसूरत मैदान. इस मैदान पर त्यागात के साथ समर्थक मैच की मजा लेते हुए हर किसी का शुक्रिया अदा करना चाहूंगा. जुनून है अंधियों में चिरागों को जला देता है और जुनून आग पानी को भी लगा देता है. लगभग दोपहर के संद्र का सूरज है. इसे गौर से देख क्रिकेट वालों आपको ये नया अंदाजा देता है. नए अंदाज के साथ कौन सी टीम उभर कर आएंगी आने वाला वक्त बताने वाला है. चलो भाई अपना बल्ला चेंज करना चाहेंगे तब एक्स्ट्रा प्लेयर तुरंत ही जाना मैदान के अंदर बल्ला लेकर. चार विकेटों के नुकसान पर टोटल टीम का स्कोर बनता हुआ 19 रन. हादसों के शहर में हादसों से डरता है. मिट्टी का खिलौना फना होने से डरता है. दिल के कोने में एक मासूम सा बच्चा भुला दे डर कुछ अलग कर. आज के दिन में जो बोले सोनिहाल सिकंदर हालात के आगे नहीं झुकता है. तारा टूट भी जाए तो जमीन पर आकर नहीं गिरता है. अरे गिरते हजारों दरिया पर कोई दरिया किसी समंदर में नहीं जाकर गिरता है. क्या कौन से टीम का दरिया गिरेगा. इस बार पारी का लगभग चौथे ओवर का खेल चालू है और सही टॉप स्टंप पर जगह बनाकर इस गेंद को बेहतरीन अंदाज के साथ ललकार प्रतिकार के साथ अच्छा स्ट्रोक खेला कवर पॉइंट के क्षेत्र के ऊपर से. लेकिन पीछे खिलाड़ियों के तैनात का ही मात्र मिलेंगे 2 रन. कमाल की रनिंग बिटवीन द विकेट और कमाल का फील्ड का दृश्य नजर आ गया. डीपिंग 2 ही रन के साथ संतुष्ट. 2 रन के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन 4 विकेट के नुकसान पर. उम्मीद पे दुनिया कायम जागो मेरे प्यारे मोहन. कल जंगल में मोर नाचा किसने देखा. जो बोले सोनिहाल एक छोटी चिंगारी पूरे जंगल को राख बना देते. ओवर की अगली गेंद फुल टॉस गेंद के ऊपर बिल्कुल सीधे बल्ले के साथ अच्छा स्ट्रोक खेला है और अच्छा स्ट्रोक खेलते समय पीछे खिलाड़ियों के तैनात किया है. लगभग अच्छी फील्डिंग लेकिन नजारा वही अच्छा करने के बावजूद भी तुम्हारा कमाल तुम जानो हमारा कमाल हम जानेंगे. देखने वाले को सुनने वाले को लगना चाहिए धमाल. 2 रन कंप्लीट करेंगे अपने स्कोर के खाते में. स्कोर बढ़ता हुआ 23 रन. धीरे धीरे बिखर रहा इस टीम के दिल का सिराज. आप तो खाजा खोल दे तो इस टीम के लिए रनों का दरवाजा मेरे अंगना में 12 से आ गई. आजादी पारी का लगभग चौथा ओवर की अगली गेंद करने के तैयार में. छोटी गेंद के साथ बड़ा शॉट खेलने की तैयारी. विकेट के पीछे शानदार कार्य निभाने के बाद बिल्कुल OUT एंड इट्स गॉन. चलते गाड़ी का नाम मजनू. चलते रहो जनाब. बजाइए डीजे. कमाल की गेंदबाजी. ना खींचो कमान को ना निकालो तलवार को. गर्व है मुकाबले तो इस गेंदबाज को संभालो. अंतराल पर लगातार विकेट जाने की वजह से गुरु यहाँ पर कुछ देखा जाएगा का कमाल की गेंदबाजी का नजारा पेश किया है. क्योंकि पूरी तरह से जोखिम लेना चाहेंगे बल्लेबाज लेकिन जोखिम उठाने के लिए चांस नहीं. जोखिम वही उठाते जो साहसी होते. इस बार भी अच्छी गेंद और अच्छी गेंद करने की वजह से कोई भी गेंद बल्ले पर नहीं लगती हुई. स्कोर वही क्षेत्र पर रुकता हुआ 23 स्कोर. लगभग 5 विकेटों के नुकसान पर आखिरी गेंद लगभग से चौथे ओवर की
खड़े खड़े इस गेंद को शॉट खेला मिड विकेट के रीजन के साथ बिल्कुल ना खिलाड़ियों को तैनात किया वहां का, और खिलाड़ियों को तैनात करने की वजह से बिल्कुल ना एक ही रन के साथ संतुष्ट करना पड़ेगा दोनों भी बल्लेबाज को। एक रन के मदद के साथ ओवर नंबर 4, 4 ओवर का खेल समाप्त, 5 विकेट के नुकसान पर धागुर टीम का स्कोर बंद हुआ केवल 24 रन। लगभग प्रति ओवर 6 रन के मदद के साथ स्कोर आगे ही 24 रन। दुनिया का मशहूर मार्केट जिसका नाम है क्रिकेट, जहां जाओ वहां तो क्रिकेट क्रिकेट क्रिकेट। यही तो कहता हूं कि क्रिकेट का नाम बड़ा है जो होता सपूत व सच्चा है। जिन इंसान से इस क्रिकेट जैसे खेल को ऊपर प्यार नहीं, उस नर से सब भाई पशु माना रहता है, सबको प्यार है। कमाल की गेंदबाजी, आकाश जैसे गेंदबाज की कुछ तारीफ करना चाहूंगा। 2 ओवर के खेल के स्पेल में क्या कमाल की गेंदबाजी, केवल 6 रन खर्च किए, 7 रन खर्च करने के बावजूद अपने नाम पर 2 सफलता। अप्पा जैसे बल्लेबाज के ऊपर काफी कुछ बड़ी जिम्मेदारी। अप्पा लौट गए हैं उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज मैदान के अंदर किरण। 5 ओवर की पहली गेंद लो फुल टॉस क्वालिटी की गेंद थी, बिल्कुल ना बड़ा शॉट खेलने की तैयारी। एक और अच्छी गेंद, बुलबुलों के पंखों में बंधे हुए कभी बाज नहीं रहते, बूझ दिल और कायरों के हाथ कभी राज नहीं रहते। सर झुकाकर चलने की आदत पड़ जाए जिस इंसान को, उस इंसान के सर पर कभी ताज नहीं रहते। इस बार भी लेफ्ट आर्म राउंड विकेट के साथ ओवर की दूसरी गेंद करते हुए बिल्कुल ना घुटने टेको, तमाशा देखो। ऐसा कुछ तमाशा नहीं, ऐसा कुछ करिश्मा नहीं, क्योंकि गेंद की तरफ से बिल्कुल मुकाबला यहां पर करने के लिए तैयारी में, गेंदबाज तैयारी में। लगभग 2 गेंदें डॉट। ओवर की अगली गेंद, तीसरी गेंद के साथ छोटी गेंद, बड़ा शॉट खेलने की तैयारी। 2 फील्डर के बीचों बीच से इनटू द गैप में शॉट खेलने की तैयारी। गेंद बल्ले पर इतनी खास आई नहीं। शॉट फाइनल क्षेत्र की तरफ से बिल्कुल जब तक गेंद को फील्ड किया जाएगा, बड़े आराम के साथ 1 रन मुकम्मल करने का 2 बल्लेबाज के पास मौका था। क्या कहानी रही है अब तक तो, अच्छी गेंदबाजी, ग्राउंड फील्डिंग शानदार, उसी वजह से धागुर टीम उभर कर नहीं आने वाली है। छोटी गेंद ऑफ स्टंप पर जगह बनाकर इनसाइड आउट एरिया में अच्छा स्ट्रोक खेला, मिड ऑफ के क्षेत्र के ऊपर से पहली मर्तबा जाना चाहेंगे दूसरी रन के लिए, और बड़े आराम के साथ क्या 2 रन प्राप्त करेंगे? ना भाई, नहीं है अपने किस्मत में रोटी तो कहां से मिलेंगे बूटी, क्योंकि सामने जो स्टंप थे उस स्टंप को गेंद लैंड नहीं हो गई, उसका लाभ लिया 2 बल्लेबाजों ने 2 रन के साथ। 19-20 का मामला होने की संभावना की जा रही थी। बाधाओं पे विजय पाना चैंपियन का किरदार है। इसी चैंपियन के किरदार के साथ लेफ्ट आर्म राउंड विकेट के साथ ओवर की अगली गेंद करने के लिए तैयारी में। इस बार भी शायद यहां पर फुल टॉस गेंद, बड़ा शॉट खेलने की तैयारी। नो बॉल का इशारा, अंपायर्स की ओर से नो बॉल का इशारा, फ्री हिट का कॉल। लेफ्ट आर्म राउंड विकेट के साथ ओवर की अगली गेंद करने की तैयारी में। फुल टॉस गेंद थी बेहतरीन अंदाज के साथ, अच्छा स्ट्रोक, पीछे खिलाड़ियों के तैनात किया, लेकिन सर के ऊपर से स्टंट और डिलीवर 6 रन। तीसरा इनसाइड आउट एरिया में फिर से कवर सीरीजन में इस गेंद को मात्र निकल कर खेला था। 1 रन मात्र जोड़ेंगे, जाना चाहेंगे दूसरे के लिए, ना भाई 1 ही रन के साथ संतुष्ट। 1 रन के मदद के साथ ओवर की समाप्ति। ओवर नंबर 5, 5 ओवर का खेल समाप्त। स्कोर 33, लॉस ऑफ द 5 विकेट, अंतिम 6 गेंद शेष।
धावसंख्या 38 बघायला भेटते आणि 38 धावसंख्या बघायला भेटल्यानंतर बघायच्या की निकालच्या या ठिकाणी अतिशय एक महत्त्वपूर्ण मोठा फटका खेळण्याची तयारी असेल. चारी बाजूला प्रयत्नाच्या आकाशात उंच झेप घेण्याची असावी नशा, तरच मित्रांनो भेटेल ती तुम्हाला यशाची खरी दिशा. आणि यशाची खरी दिशा कोणाच्या बाजूने जाईल? अप्रतिम खेळाचं प्रदर्शन आणि अप्रतिम खेळाचं प्रदर्शन असल्यानंतर याच ठिकाणी आपण बघतो की राष्ट्रवादी चषकाचा हा थरार असेल. समोरच्या बाजूने गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये गोलंदाज तयारमध्ये सादराई संघाचा मिस्टर गणेश, फलंदाज देखील तयार असेल धागूर संघाचा. यावेळेला राईट मोर विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी फुलटॉस चेंडू, मोठा फटका आणि मोठा फटका येत असताना चेंडूला पाठवून दिलाय बिगिट साठी शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा चावा मारतोय 6. ते 44 एका बाजूला असं वाटत होतं की संघ कुठेतरी अडचणीमध्ये आहे, परंतु एक मजबूत स्थितीमध्ये जाण्यासाठी प्रयत्नाची पराकष्ट केलेली आहे. म्हणून तर सांगतो की उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. याही वेळा सुपअप चेंडू आणि सुपअप चेंडू असल्यानंतर बघायचं आहे की कमबॅक तर केलंय, गुड कमबॅक. षटकामध्ये चेंडू टाकून झाले ते आपण पाहतोय की 2 चेंडूचा खेळ शिल्लक अद्याप 2 चेंडू टाकून झाले आहेत आणि 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 50 प्लस धावसंख्या असेल की नसेल हे देखील बघणं गरजेचं आहे. ओव्हरदस्टमच्या बाजूने पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू ऑन साईडला चांगला फटका येईल आणि चांगला फटका येत असताना समोरच्या बाजूला चेंडूला खेळण्याची पूर्ण तयारी दाखवत असताना चेंडू जातोय मिड ऑन आणि मिड विकेटच्या रिजन मध्ये. त्या सुवर्ण संधीचा फायदा घेतला 2 धावांसाठी. तुडवून टाक आकाश सारे घे वादळाच्या जीवनाशी झुंजतो बिंदास्त. ही झुंज बिंदास्त आहे, थोडस फास्ट घ्यायचं आहे, फास्ट घ्यायचं आहे, सामन्याला फास्ट घ्यायचं आहे. काय जबरदस्त फलंदाजी देखील प्रत्येक फलंदाजाकडनं बघायला मिळते, चांगली गोलंदाजी देखील बघायला मिळते. ओहो यावेळेला बघतो की विवो कॅच ऑफ द टुर्नामेंट चषकाचा हा थरार असेल. राष्ट्रवादी चषकाचा थरार असल्यानंतर राष्ट्रवादी चषकाच्या थरारामध्ये अप्रतिम झेल पकडलाय. फलंदाज बाद होते 6वा धागूर संघाचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर योगेश. शांत झालंय मैदान, पूर्णपणे सुई पडली तर आवाज येईल. कुठल्याही प्रकारचा मात्र नक्कीच आक्रोश नाही, किंकाळ्या नाही, सिट्या नाही, टाळ्या नाही. नवीन फलंदाज योगेश सादराळे विरुद्ध जो सामना सुरू आहे तो आपण बघतो की धागूर यांच्यामध्ये. राईट मोर विकेटच्या बाजूने आमच्या प्रमुख समर्थन कक्षाच्या बाजूने पुढचा चेंडू समोरच्या बाजूला चेंडूला घेऊन काढण्याची पूर्व तयार दाखवली जात असताना इंटू द गॅप मधून चेंडू निसरत होतोय. जबरदस्त ब्रँडेड फटका, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक आहे. योगेशच्या बॅट मधून देखणा स्ट्रोक होतोय. फलकावती धावसंख्या धागूर संघाची 50 पाहायला भेटते. 6 बाद 50. 50 धावा पूर्ण झाल्यात आणि 50 धावा पूर्ण करत असताना राईट मोर विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज याहीला समोरच खेळतोय. शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला नाही. एका धावीला खूप काही मोठा डिमांड आहे आणि एका धावीला खूप काही मोठा डिमांड येत असताना 2 धावा पूर्ण. तिसरा धाव जायचे मार्गस्थ असताना फलंदाज बाद होईल. 7 फलंदाज बाद, 6 षटकाचा खेळ समाप्त. फलकावती धावसंख्या 52. 53 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी अपोजिट संघ आहे सादराळे.
जाऊया मॅच कडे. चला थोडंसं फास्ट घ्यायचं आहे मित्रांनो, फास्ट घ्यायचा आहे. सामना लगेच चालू करायचा आहे. 53 धावांचं लक्ष सातारा संघाला जिंकण्यासाठी. 53 धावांचं लक्ष. सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आदरणीय नक्कीच पुंडलिकजी वाघेरे साहेब, दिंडोरी तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा युवकांचे प्रेरणास्थान, या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार, ग्रामपंचायत सदस्य तसेच आमचे मित्र आदरणीय पुंडलिक भाऊ कणुजे साहेब हे देखील मात्र आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आमचे मित्र या ठिकाणी TVS भाई हे देखील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या समावेत आपण बघतो की नक्कीच चिरापल्ली संघाचे खंदे समर्थक मान्य श्री भाऊसाहेब हे देखील मात्र आमच्या व्यासपीठावरती उपस्थित झाले. त्यांचे देखील शब्द सुमनाने सरचं स्वागत. सर्व क्रीडाशिकांचं, सर्व मान्यवरांचा शब्द सुमनाने मी वारंवार सरचं स्वागत करतोय. का तर स्पर्धा मानाची आहे. या स्पर्धेला कोण मिस करणार, कोणी मिस करणार नाही. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. स्पर्धेचे सर्व आपण पाहू शकाल की नक्कीच सचिन दादा असतील, गौरव दादा असतील, पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच दोन्ही पंचांचं देखील सरचं स्वागत करूया. आमचे मोहन भाऊ देखील आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी बघायला भेटतात आणि त्यानंतर रमेश वाघेरे हे देखील मात्र मंद मंद पावलाने पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावरती येताना त्यांचे देखील सरचं स्वागत. आमचे गोटे साहेब ग्रामपंचायत सदस्य हे देखील मात्र आमच्या डाव्या साईडला मात्र बसून सामन्याची मजा घेताना त्यांचे देखील सरचं स्वागत आणि हातामध्ये घेतली लेखणी धारदार सुरुवात केली आमच्या स्कोररने, त्यांचे देखील सरचं स्वागत. का नाही मित्रांनो, काय जबरदस्त स्पर्धा. ऊन असू द्या, सावली असू द्या आणि एन्जॉय करण्यासाठी नक्कीच आपण बघतो की नक्कीच त्र्यंबकजी गोटे पहिलवान अगदी कॅमेरामॅनच्या समोर जाऊन मात्र सामन्याची मजा घेताना. लगातार 3 षटकार, कॅश प्राइज 5 से 1 रुपयाचं बक्षीस. दिंडोरी तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय आपण बघतो की पुंडलिकजी वाघेरे साहेब यांच्याकडे हे बक्षीस लागू झालेलं आहे. 3 षटकार मारा, कॅश प्राइज कमावा, 5 से 1 रुपयाचं बक्षीस. राष्ट्रवादी चषक 2022 सन्नाटा पसरला जातोय तरी देखील प्रेक्षकांची गर्दी हटत नाही. ऊन असू द्या किंवा काही असू द्या, पूर्णपणे शांत स्वभावाने सामन्याची मजा घेण्यासाठी सज्ज तुमच्या आमचे लाडके क्रीडा रसिक, क्रीडा मान्यवर या क्रीडा नगरमध्ये दाखल आहेत. मॅच कडे जाऊया. पहिला गोलंदाज, गोलंदाजी मारकृती उंचपुरा गोलंदाज मिळवतोय संदीप आणि सलामीला फलंदाज 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला भेटतात ते मिस्टर रोहिदास आणि कैलास. सामना सुरू होतोय. पंचांच्या वतीने कळत आहे 53 धावांचं लक्ष. 36 चेंडू 53 धावा. पहिला चेंडू शॉर्ट चेंडू ऑन साइडला सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल चेंडूला घेऊन घालतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल. आज स्कोरलेगच्या क्षेत्रामध्ये पहिल्या चेंडूवरती 1 धाव तर येते आणि 1 धावानंतर फलकावरती धावसंख्या ऑफ द मार्क होत आहे. आपल्या अकाउंट खात्यामध्ये 1 धावाची भर पडते. बोनस भेटेल का, व्याज भेटेल का, हा प्रश्न विचारला जाईल. या प्रश्नाचं उत्तर कोणाच्या बाजूने आहे. आज आप्पा कॅप्टनचा रोल अदा करताना धागूर संघासाठी खूप वर्षांपासून आपण बघतो की आप्पा सारखा खेळाडू मात्र धागूर संघाचा प्रतिनिधित्व करतोय. कारण की नक्कीच हा अनुभव आहे. कुठेही टुर्नामेंट असू द्या त्या ठिकाणी धागूर संघाचं वैशिष्ट्य असतंय आणि त्याच अनुषंगाने आप्पाच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकातील दुसरा चेंडू, परंतु नक्कीच आपल्या साऊथवरती निराश होताना वाईटचा कॉल येतोय पंचांच्या माध्यमातून. ॲज अ डाऊन द लेग असल्यानंतर पंचांच्या माध्यमातून वाईटचा कॉल येतोय. एका अतिरिक्त धाव खात्यामध्ये समाविष्ट होते. सातारा संघाच्या खात्यामध्ये धावसंख्येवरती बदल होतोय. धावसंख्या होती ती 2. पाण्याचा एक थेंब जर चिखलात पडला तर तो मात्र विसावतोय, पूर्णपणे सुकून जातोय. तोच पाण्याचा थेंब जर हातावरती पडला तर तो चमकतोय. हा पाण्याचा थेंब चमकेल की नाही प्रतीक्षामध्ये आहेत माझे क्रीडा राजे. हो क्या बात आहे. उंचीचा फायदा घेतला. गुडलँड स्पॉट वरती चेंडूला ठेवलाय आणि गुडलँड स्पॉट वरती चेंडूला ठेवत असताना बघतो की नक्कीच निर्धाव चेंडू, हा चेंडू सगळ्यात जबरदस्त. पाहायचा रायटम राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. हो याही वेळेला अतिरिक्त अवसी ही खरी ओळख आहे, खरी ताकद आहे संदीप या गोलंदाजाचे धागूर संघाच्या वतीने. कारण की खेळपट्टीचा अंदाज, आपल्याकडे जास्त गती असेल त्या गतीचाही फायदा होणार नाही. जर तुमच्याकडे व्हेरिएशन करण्याची इबादत असेल तर व्हेरिएशन मध्ये चेंडू सोडा आणि त्यानंतर जर व्हेरिएशन करण्याची ताकद नसेल तर मात्र मध्य चेंडूला खेळपट्टीच्या मधोमधात ठेवा. फलंदाजाला गुंगार देऊन चेंडू जाईल. क्या बात है, क्या बात है. जबरदस्त गोलंदाजी. एक टप्पा, तीच लाईन
तीच असतात आणि तोच दरारा आणि फलंदाजाचा प्रयत्न तोच स्कोर ऑफ द विकेटच्या बाजूने चेंडू खेळण्याची तयारी करत असताना चेंडू पाहिजे समन्वय झालं नाही. सुपर बॉलिंग राईट राऊंड द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी स्टेप आउट झाला. शेवटी प्रेशर आला होता. प्रेशरला मेंटेन करण्याची पूर्ण तयारी करत असताना प्रेशर रिलीज करण्याची पूर्ण तयारी करत होता हा फलंदाज. यावेळेला बॅक टू द पेव्हलियन. येरे माझे मागल्या फलंदाज बाद कमांड डीजे. धावसंख्या आपण पाहू शकाल की केवळ आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की केवळ 2 धावसंख्या. काय जबरदस्त गोलंदाजी. चला वेळ घेऊ नका. एक विनंती असेल वेळ जास्त घेऊ नका. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 2 धावसंख्या आणि त्यानंतर नक्कीच जाऊया दुसरा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. संदीप करतोय गोलंदाजी. काय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना राईट राऊंड विकेटच्या बाजूने षटकातील मात्र पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. ओहो याही वेळेला सुपर चेंडू कारण की काय जबरदस्त गोलंदाजी. नेत्रदीपक गोलंदाजी आणि नेत्रदीपक गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या 1-2 सादराळी संघाची. अद्याप 51 धावांचं लक्ष. चेंडू शिल्लक आहे ते 30. घाई करा मित्रांनो. जास्त वेळ घेऊ नका. वेळेचं बंधन ठेवा. एक विनंती करतोय आयोजकांच्या वतीने कारण की स्टेज लेग मधला आजच्या दिवसातील पहिल्या राऊंडचा हा शेवटचा सामना. नामदेव भोई साहेब देखील पुन्हा एकदा मात्र आमच्या व्यासपीठावरती येताना का नाही तर मात्र अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व आणि त्याच व्यक्तिमत्वाला मात्र उजाळा देण्यासाठी मात्र सज्ज आहेत नामदेव भोई साहेब. बॉलर्स नेम आम्हाला कळवायचा आहे. योगेश. यस. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. फलकावरती धावसंख्या आपल्याला बघायला भेटते ती केवळ 2 धावसंख्या. राईट मोर विकेटच्या बाजूने षटकातील पहिला चेंडू. यावेळेला ऑन साईडला ग्लान्स करण्याची पूर्व तयारी. वाईटचा कॉल येतोय पंचांच्या वतीने. पंच देखील अतिशय तटस्थपणे कार्य करण्यासाठी सज्ज आहेत. वाईट कॉल. लगातार 3 षटकांसाठी कॅश प्राइज पुंडलिक भाऊ वागेरे साहेब यांच्याकडे कॅश प्राइज लागलाय 500 रुपयाचा बक्षीस. आजच्या दिवसामध्ये नक्कीच 100 रुपयाचा बक्षीस मात्र जिंकणारा आपण बघितलं होतं की मागील सामन्यामध्ये अतिशय दमदार परफॉर्मन्स केला होता. प्रवळगाव संघाच्या गोरख सारख्या खेळाडूंनी उंचपुरा फटका खेळण्याच्या पूर्व तयारीमध्ये मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सुंदरपणे क्षेत्ररक्षण करतोय आणि सुंदरपणे क्षेत्ररक्षण करत असताना एक धाव तर येते खात्यामध्ये. एके धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या थेंबे थेंबे तेरेसाचे ॲज अ मेकल. कारण की ज्या वेळेला मोठा फटका येत नाही त्यावेळेला नक्कीच सिंगल घेणं एक महत्वपूर्ण परम कर्तव्य मानलं जाईल आणि त्या परम कर्तव्यानुसार ही एक चांगली रणनीती आखली जाईल सादराळी संघाकडनं. सरळ बॅटने इन टू द गॅप मधून जबरदस्त स्टायलस फटका. स्टायलस खेळाडूचा स्टायलस फटका.
53 धावांचा लक्ष्य, अतिशय देखणा स्ट्रोक देखील आला होता. त्यानंतर कमबॅक करण्याची पूर्ण संधी आहे की नाही. और रिव्हर्स फटका खेळण्याच्या पूर्वतयारीमध्ये आपण बघतो की चेंडू फळीचा समन्वय झाला नाही. जसा रॉकेट चेंडू सोडला होता तसा रॉकेट फटका खेळण्याची पूर्व तयारी, यावेळेला रिव्हर्स फटका खेळण्याची पूर्व तयारी केली होती. चेंडू फळीचा समन्वय झाला नाही. गुड मॉर्निंग. षटकामध्ये 4 चेंडू, अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक. धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 8 धावसंख्या, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आतापर्यंत 5 धावा खर्च करतोय हा गोलंदाजी मार्क होते मिस्टर योगेश. समोर मात्र पेस करण्यासाठी तयार असेल तो मिस्टर रमेश आणि रोहिदासची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सादराळे संघाची यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या बाजूने जबरदस्त फटका, कारण की यावेळेला बघतो की चान्स घेतला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या बाजूने. दरम्यान गलीच्या क्षेत्रामधून चेंडू निसरत होतोय. माझ्या लाडक्या क्रीडा प्रेमिकांच्या नक्कीच स्वागतासाठी चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावा. केली समोरचा पाय पुढे काढला. अतिशय देखणा स्ट्रोक खेळताना 4 धावा. 4 धावांनंतर फलकावरती धावसंख्या वाढेल. अद्याप शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. आव्हान दिले ते 53 धावांचा. यावेळेला फलंदाज स्टेप आउट झाला होता. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा मानस दाखवला, धाडस दाखवला. कव्हर्स रिजन मध्ये चेंडूला खेळून काढला आणि कव्हर्स रिजन मध्ये चेंडूला खेळून काढल्यानंतर दुसऱ्या धावेसाठी मार्गस्थ झाले दोन्ही फलंदाज. सिस्टमॅटिक गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनंतर फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल. 2 षटकाचा खेळ समाप्त. 14 धावसंख्या बघायला भेटते. पहले 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद टोटल टीम का स्कोर बनता हुआ 14 रन. इस ओवर में लगभग 12 रन आ गए. अभी भी 24 गेंदों का खेल शेष. नए गेंदबाज आते हुए गेंदबाजी का सिलसिला पेश करने के लिए शायद मिस्टर निवृत्ति. रोमांच भरा मुकाबला देखने के लिए मिलता हुआ सभी समर्थकों को एज अप्पा. समय ज्यादा बर्बाद नहीं करना है प्लीज, ये रिक्वेस्ट करना चाहूंगा कोर कमेटी के माध्यम के साथ. समय बिल्कुल ज्यादा बर्बाद नहीं करना है. खचाखच भरा हुआ ये मैदान. नए गेंदबाज निवृत्ति. हर्ष का उल्लास, ललकार, प्रतिकार, शक्ति का संचार, ऊर्जा से भरे दोनों में टीम. रमेश और उनका साथ निभाने के लिए तैयार है रोहिदास. क्या खेल किसके पक्ष में जाने वाला है? मोटिवेशन तो करना है और मोटिवेशन करने के बावजूद कमाल की गेंदबाजी भी कर रहे हैं. 53 रन का लक्ष्य है. ओवर की पहली गेंद के साथ जाने दिया, छोड़ दिया. विकेट कीपर के दस्तल में जानते हैं कि अंपायर्स का कॉल आएगा नो बॉल का, और नो बॉल इसका मतलब है प्री हिट. कुछ मंजिल के नाम नहीं होते, कुछ मंजिल के मुकाम नहीं होते, कुछ मंजिल के रिश्ते नहीं होते, कुछ मंजिल के सवाल नहीं होते, कुछ मंजिल के जवाब नहीं होते. सब पता होने के बाद इतने क्यों परेशान होते? परेशान करने वाला क्रिकेट का खेल. सवाल जवाब किस टीम का मिलेगा? ओवर की अगली गेंद करने के लिए तैयार में ऑफ स्टंप पर जगह बनाकर हल्के हाथों के साथ इस गेंद को शॉट खेला कवर्स रीजन में, और कवर्स रीजन में शॉट खेलते समय 1 रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में. मंजिलें उन्हीं को ही मिलती है जिनके हौसले बुलंद होते हैं, जिनके हौसले बुलंद होते हैं, पंखों से उड़ान लेते हैं. ना कद बड़ा ना पद बड़ा. जो मुसीबत में पड़ा है उसके लिए कौन खड़ा, यही कुछ देखने वाली अहम बात रहेंगी. जब कहीं मुसीबत में टीम पड़ती है तब मतलब उनके लिए कौन सा बल्लेबाज उभर कर आता है अपने टीम की मोचक संकट मोचक पारी खेलने के लिए. पीछे फील्डर को तैनात किया है. बैटफुट पॉइंट, कवर्स पॉइंट, डीप लॉन्ग ऑफ. अच्छा स्ट्रोक खेला है. पीछे खिलाड़ी को तैनात किया है बिल्कुल ना कवर्स पॉइंट के रुख में. हवा में गेंद थी जरूर. 1 रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में. जाना चाहेंगे दूसरे रन के लिए. कमाल की रनिंग बिटवीन द विकेट. जरूर 2 रन तो कंप्लीट करेंगे अपने स्कोर के खाते में. मायूस मत होना जिंदगी से, किसी भी वक्त तेरा नाम बन जाएगा. अगर दिल में हो आग और हौसला हो बुलंद, तब अखबार बेचने वाला भी कलाम बन जाता है. क्या यही दृश्य नजर आएगा? 2 बल्लेबाज के बीचों बीच से पहले ओवर में केवल 2 रन, लेकिन उसके बाद क्या कमाल किया, अपने पारी को संभाला है. पारी का तीसरा ओवर.
जाने दिया, स्टंप को कवर किया, नो बॉल का इशारा, खराब पोजीशन, खराब लेन, खराब लाइन, और अप्पा जैसे कैप्टन के लिए कुछ मिलाकर, कुल मिलाकर देखा जाएगा तो टेंशन की बात। यस, तिसऱ्या पंजांकडे नोंद केली आणि तिसऱ्या पंजांकडे नोंद करत असताना चेंडू लाईनच्या बाहेर लँड झालाय की नाही हे देखील बघणं गरजेचं आहे। पंचांशी कुणी मात्र संवाद साधायचा नाही याच वेळेला एक विनंती असेल। तिसऱ्या पंचांकडे मात्र नोंद दिलेली आहे स्ट्रायकर पंचांनी। यस, वाईटचा इशारा असेल आणि वाईटचा इशारा असल्यानंतर नक्कीच चला चला तिसरा पंचांचा या ठिकाणी नक्कीच कॉल आलेला आहे। नो बॉल नाही आहे, वाईट चेंडू आहे। लाईनच्या बाहेर चेंडू लँड झाला नाही, नक्कीच या ठिकाणी आपण बघतो की वाईटचा कॉल असेल, नो बॉलचा कॉल नाही। चला खेळ आपण लवकरात लवकर चालू करायचा आहे, खेळ लवकरात लवकर चालू करायचा आहे। यस यस, मित्रांनो पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे। याच अनुषंगाने आपण बघतो की नक्कीच कॉल आपल्याला दिलेला आहे, त्याच अनुषंगाने कोणी मात्र जास्त गोंधळ करू नका। चला लगेच सामना सुरू करायचा आहे। फलकावरती धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ती 19। यावेळेला नक्कीच राईट राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेटच्या बाजूने देखना स्ट्रोक येतोय, कव्हर ड्राइव्ह अप्रतिम चेंडू सोनेरी पिवळी गुलाबी पट्टीच्या बाहेर जाईल। यावेळेला नक्कीच ब्रँडेड प्रकार चेंडू सीमा रेषा पार चौकार। धावसंख्या 23, अद्याप जवळजवळ 30 धावांचं लक्ष, कारण की 53 धावांचं लक्ष आणि 53 धावांचा पाठलाग करताना याच वेळेला आपण बघतो की सलग कोणी 3 षटकार मारा, कॅश प्राइज कमावा। आदरणीय पुंडलिकजी वाघेरे साहेब यांच्याकडनं कॅश प्राइज तुम्ही कमावा, 501 रुपयाचे बक्षीस। या स्पर्धेच्या मध्ये नक्कीच शिल्पकार दत्ता नक्कीच दिंडोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून कॅश प्राइज असेल ते 500 रुपयाचे बक्षीस। राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज। या वेळेला नक्कीच उंच फटका जातो आणि उंच फटका जात असताना हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षकच्या नाद कॉल, क्या बात आहे। या ठिकाणी चेंडू आउट ऑफ पार्क मध्ये जातोय 7 धावांसाठी। अतिशय देखना स्ट्रोक होता, देखना स्ट्रोक येत असताना पंचांचा कॉल येतोय आमच्याकडे की 6 धावा। एक नेत्रदीपक फटका आणि नेत्रदीपक फटक्याची गरज होती आणि त्याच फटक्यानुसार चेंडू जातो सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी। 6 धावांनंतर फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की धावसंख्या 29। पुढचा चेंडू ऑन साइडला सुपर फटका खेळण्याची पूर्वतयारी करते। वाईटचा कॉल येते पंचांच्या माध्यमातून आणि वाईटचा कॉल येत असताना फलकावरती धावसंख्या 1 ने पुढे सरकते। 30 ही धावसंख्या, अद्याप 23 धावांचं लक्ष्य, षटक चालू आहे। आपण बघतो की सातत्याने तिसरं षटक चालू आहे। 4 चेंडू 2 चेंडू धक्के शिल्लक, समोरचा पाय पुढे काढला, मोठा फटका येतोय, टायमिंग जुळला आणि टायमिंग जुळल्यानंतर नक्कीच प्रयत्नाच्या आकाशातून झेप घेण्याची असावी नशा, तरच मित्रांनो तुम्हाला भेटेल ती यशाची खरी दिशा। चेंडू जात आहे हाय हँड हँडसम साठी बिग 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 षटकार।
जर अद्याप एक षटकार आला तर मात्र बघतो की नक्कीच कॅश प्राइज पुंडलिकजी वगैरे साहेब यांच्याकडे कॅश प्राइज 500 रुपयाचं बक्षीस असेल. बघायचं की नक्कीच देणार आणि देत जावा, घेणार आणि घेत जावा. काय चांगली फलंदाजी बघायला भेटते आणि चांगली फलंदाजी बघायला भेटल्यानंतर नक्कीच या ठिकाणी हवेमध्ये चेंडू होता, पैसे वाचले साहेबांचा. एक धाव येते आणि एक धाव येत असताना फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 37 धावसंख्या. ओव्हर नंबर 3 सेकंद खेळ समाप्त. 37 धावसंख्या. सुरुवात चांगली झाली नव्हती परंतु सातारा संघाचा डाव सांभाळण्याचं मात्र कार्य चालू आहे. ते मिस्टर रोहिदास आणि रमेश एकाच राशीतील हे दोन्ही फलंदाज खेळतात मैदानाच्या आतमध्ये. आणि बघा प्रेक्षक वर्गांचं नक्कीच माझ्या मायबापांचं नक्कीच सतत आभार मानेन, कारण की ऊन आहे आणि ऊन असल्यानंतर देखील मात्र आपण मात्र सातत्याने अतिशय चांगली मात्र स्पर्धा बघता, चांगला मान मिळवता. व्यासपीठवरती वगैरे साहेब असतील, नक्कीच नामदेव भोई साहेब असतील, त्यांच्या समवेत आपण बघतो की नक्कीच चारही बाजूला जी अलोट गर्दी आहे. घोटे साहेब देखील मात्र नक्कीच शांत स्वभावाने सामन्याची मजा घेताना असे कित्येक मान्यवर आपल्याला बघायला भेटतात. आमचे डीजे ऑपरेटर थोडेसे शांत झाले, कारण की नक्कीच डीजे ऑपरेटर देखील सरचं स्वागत करूया. संदीप गोलंदाज डाऊन द लेग. इट इज अ कॉल वाईटचा. यानंतरचा सामना आपल्याला बघायला भेटणार आहे तो नक्कीच राजपरी चिरापाली विरुद्ध मॅच असेल ती अपोजिट संघ असेल तो लिंगवणे. सकाळच्या सत्रामध्ये लिंगवणे संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 षटकाच्या खेळामध्ये 82 धावा गोळा केला होत्या. टिटपॉट टेक्निक, ज्या ठिकाणी सक्तीचा वापर होत नसेल त्या ठिकाणी युक्तीचा वापर करा आणि चेंडूला खेळून काढल्यानंतर बघतो की प्रेशर मेंटल केलं जात आहे. सोनेरी पिवळी गुलाबी पट्टीच्या बाहेर चेंडू निसरता होतोय. चेंडू सीमा रेषा पार. 4 धावा. साबण हाताला फेस आणि त्याच्या अनुषंगाने बघतो की सुंदर फटका खेळत असताना सरळ बॅटने काय जबरदस्त फटका. बघा या ठिकाणी नुसतं बघायचं नाही आहे तर शिकायचं आहे की नक्कीच कशा प्रकारे फटका खेळायचा आहे. सुपर फटका चौकार. रमेशच्या बॅटमधून देखणा फटका येत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आदरणीय पुंडलिकजी वगैरे साहेब नक्कीच थोडासा जर विचार केला तर नक्कीच सासरवाडीचा संघ अतिशय दमदार खेळतोय. यांच्या चेहऱ्यावरती मात्र हे स्मित हास्य बघायला भेटतंय. त्यांचंही देखील मात्र पुन्हा एकदा सरचं स्वागत करूया. आणि दागोर संघ प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना अद्याप मात्र विकेट तर आला नाही. विकेटसाठी गवसणी घालतोय. संदीप यांची मात्र पहिला ओव्हर जबरदस्त राहिली होती. केवळ 2 धावा दिल्या होत्या. याही वेळेला कमबॅक करण्याचा मानस देतोय, धाडस देतोय. धावसंख्या 46. जवळजवळ 7 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी. टाळ्यांचा गजर देखील बघायला भेटतो आणि टाळ्यांचा गजर देखील बघायला भेटल्यानंतर 7 धावा तर पाहिजे जिंकण्यासाठी. बघायचं की रमेश सारखा एक तंत्र सुद्धा फलंदाज राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी. याही वेळेला अतिरिक्त उसळी. बंदे में जान है, खंदे में जान है. अतिरिक्त उसाळ आहे विकेटमध्ये आणि अतिरिक्त उसाळ असल्यानंतर नक्कीच बघतो की नक्कीच निर्धाव चेंडू. सातत्याने जबरदस्त गोलंदाजी. शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक. जवळजवळ 13 चेंडू आणि 7 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी मॅच कोणाच्या बाजूने जाईल. 13 चेंडू आणि 7 धावा. कारण की 7 उताराने किती लोकांचं नातं जुळलंय, किती लोकांचं नातं तुटलंय हे सातत्याने मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि त्याच अनुषंगाने बघतो की या ठिकाणी 7 धावा पाहिजे 13 चेंडू मध्ये. आउटसाइड टॉप स्टंपला पॉइंटच्या डोक्यावरनं स्लाइस केलं जात आहे. वीरेंद्र सहवाग कॉफी बुक स्टाईल फटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. नक्कीच माधवजी गायकवाड यांचे देखील मात्र हात हालायला लागले होते, कारण की नक्कीच हे एक सुंदर दृश्य आहे. त्यानंतर एका धावेचं लक्ष असेल जिंकण्यासाठी. 1 धाव पाहिजे आणि अप्पा चौथा कर्णधार या ठिकाणी गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये. पहिला चेंडू टायमिंगचा वापर केला. टायमिंग वरती घेऊन मारलेला फटका. सरळ केवळ मात्र ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. हिटपॉक टायमिंगचा वापर करताना चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. ब्रँडेड फटका आणि सामना जिंकलेला संघाचं आपण सरचं स्वागत करूया. आपण सातारा संघाचं सरचं स्वागत करूया. आणि मिस्टर रमेश मेन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी संपर्क साधायचा आहे. मिस्टर रमेश.